नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे कला आणि अद्वैत हे दोघंही एकमेकांच्या सोबत कासावीस झालेले असतात, कारण त्यांना एकमेकांच्या सहवासाची सवय लागलेली असते आणि कलाचे मात्र नखरे थांबत नसतात. कला अद्वैतला चिडवण्याचा एकही चान्स सोडत नसते आणि त्याची मजा घेत असते. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की कला ही जी आहे ती आता मुद्दाम कॉफी बनवते आणि कॉफी बनवताना कॉफीचा फोटो काढते आणि ती अद्वैतला पाठवते, कारण तिचं असं म्हणणं असतं की आता चांदेकरला यावंच लागेल. अद्वैत मात्र म्हणत असतो की ही खरे ना ऐनवेळी अशी निघून गेलेली आहे, तिनं जायला नको होतं, कारण मला तिच्या हातच्या कॉफीची सवय झालेली आहे, मला तिच्या हातची कॉफी हवी होती, असं अद्वैतचं म्हणणं असतं. आणि त्याचबरोबर कलाने कॉफीचा फोटो पाठवल्यानंतर मात्र अद्वैतला आणखीनच राग येतो. अद्वैत म्हणू लागतो की ही खरे मुद्दाम करते, मला त्रास देण्यासाठी एक क्षणही तिच्यासाठी पुरेसा असतो आणि प्रत्येक वेळेस ती मला त्रासच देत असते. हे अद्वैतचं बोलणं सुरू असतं. अद्वैतची चिडचिड होत असते आणि अद्वैत म्हणतो की आता तर मला जावंच लागणार आहे, कारण काही झालं तरीही खरेनं जी कॉफीचा फोटो पाठवलेला आहे त्यामुळे मला तिथे जाऊन कॉफी घ्यावीच लागणार आहे, असं अद्वैतचं म्हणणं असतं. तेव्हा कलाला इकडे दिनकर विचारतो की काय झालं गं, मला काय म्हणायचं आहे, जावई बापू काय म्हणजे येणार आहेत का, तू कॉफी बनवतेस म्हणून विचारलं. नाही, माझ्यासाठी पण बनव कॉफी, असं दिनकर तिला सांगू लागतो. तेव्हा कला म्हणते की हो बाबा बनवते तुमच्यासाठी पण, असं म्हणत कलाने कॉफी बनवायला घेतलेली असते, कारण कलाच्या हातची कॉफी ही बेस्ट कॉफी असते आणि ती सगळ्यांनाच घरामध्ये आवडत असते. त्यामुळं कलाच्या हातची कॉफी बनवण्यासाठी, तिची हातची कॉफी पिण्यासाठी सगळेजण घरातले उत्सुक असतात आणि सगळ्यांनाच कलाच्या हातची कॉफी हवी असते. अद्वैतने लगेच आता बॅग भरलेली असते आणि कलाची बॅग घेऊन अद्वैत निघालेला असतो आणि इकडे जाताना तो बॅग घेऊन जाताना त्याला पाहत असतात, ते म्हणजे सरोज आणि रोहिणी. काही झालं तरी सरोज आणि रोहिणी यांचं असं म्हणणं असतं की अद्वैत कुठे निघालेला आहे आणि रोहिणी मुद्दामच म्हणत असते, बघितलं ना, नाही तुझ्या मुलाचं कसं माकड करून ठेवलेलं आहे, लक्षात आलंच असेल तुझ्या, असं म्हणत ती मुद्दामच सरोजला उचकावायला सुरुवात करते. अद्वैत म्हणतो की हां मी बाहेर चाललो आहे, मी येतो लगेच, आणि अद्वैत तसाच निघालेला असतो. अद्वैत एक सेकंदही थांबत नाही, तो बोलत नाही, तसाच निघून जात असतो. आणि तेव्हा मात्र इकडे सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो आणि रोहिणी मात्र म्हणते की आता आगीत तेल ओतलंच पाहिजे, असं म्हणत रोहिणी जाते आणि सरोजला म्हणू लागते, बघितलंस तुझा मुलगा कसा वागतोय, नाही तुझ्या लक्षात आलं नसेल तर मी आठवण करून देते, कारण त्याचं जे वागणं आहे हे चुकीचं आहे एवढं लक्षात ठेव, कारण काही झालं तरीही आत्ता सध्या हे जे काही चाललेलं आहे ना ते बघ, तू विचार कर, तुझा मुलगा हा त्या मुलीच्या ताटाखालचं मांजर झालेला आहे. इकडे नैना ही राहुलच्या रूममध्ये आलेली असते आणि जेव्हा नैना राहुलच्या रूममध्ये आलेली असते तेव्हा ती पाहत असते, तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो. राहुल एका मुलीसोबत बोलत असतो आणि त्या मुलीला सांगत असतो की काही प्रॉब्लेम नाही आहे, मी आज येणार आहे, आज संध्याकाळी आपण ना रूम बुक करूया, असं त्याचं म्हणणं सुरू असतं. आणि तेव्हा मात्र नैना हे सगळं ऐकत असते, तिला मात्र धक्का बसलेला असतो, ती मुद्दामच तिथे थांबलेली असते, तिला बोलणं ऐकायचं असतं, तिथलं फर्निचर पुसायचं हे तिचं नाटक चालू असतं आणि राहुलचं ती बोलणं चोरून ऐकत असते, कारण तिला जाणून घ्यायचं असतं की राहुलचं नक्की काय चाललेलं आहे, म्हणून तिनं ह्या सर्व गोष्टी करत असते. आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की राहुल नैना आहे म्हणून मुद्दामच मोठमोठ्याने बोलत असतो आणि म्हणत असतो की आपण मस्त गाणी गाऊया, डान्स करूया, काळजी करू नकोस, बायको माहेरी गेली ग, त्याच्यामुळंच तर मी तुला फोन केलेला आहे आणि आज भेटायचा प्लॅन करत आहे, अजिबात काळजी करू नकोस, आहे ना मी, मग बिंदास्त राहायचं आहे, असं राहुलचं बोलणं चाललेलं असतं. आणि हे सगळं ऐकून तिथे नैना आलेली असते. राहुल, तेव्हा नैना म्हणत असतो राहुलला, लगेचच राहुल म्हणत असतो की नाही काळजी करू नकोस ग, काही नाही, कोण नाही आहे ते, असं म्हणत तो पुन्हा फोनवरती बोलू लागतो आणि इकडे नैनाचा मात्र जीव कासावीस होत असतो. राहुल दुसऱ्या मुलीला भेटायला जाणार आहे ही गोष्ट तिला सहनच होत नसते, तिला मान्यच होत नसते, तिला मात्र या सर्व गोष्टींचा त्रास होऊ लागलेला असतो. तिला पटत नसतं की राहुल दुसऱ्या मुलीसोबत जात आहे, तिला राग येत असतो आणि नैनाची चिडचिड होत असते. इकडे अद्वैत बॅग घेऊन आता कलाच्या माहेरी पोहोचलेला असतो. अद्वैतचं असं म्हणणं असतं की कशी आहे मिसेस खरेंची तब्येत,
असं म्हणत तो बोलायला सुरुवात करत असतो. तेवढ्यातच कला तिथे येते आणि चांदेकर तू आलास असं म्हणू लागते. तेव्हा तिथे लगेचच दिनकर आणि काजल उभे असतात. तर तेवढ्यात संगीताचा आवाज येतो आणि संगीता बोलवते म्हणून दिनकर आणि काजल दोघंही तिकडे निघून जातात. कारण त्यांना माहिती असतं की अद्वैत आणि कला यांना बोलायला वेळ दिला पाहिजे, म्हणून ते दोघंही तिकडे गेलेले असतात. आणि मग लगेचच अद्वैत म्हणतो की घे तुझी बॅग, तू आणायला सांगितली होतीस ना, घेऊन आलेलो आहे तुझी बॅग. असं म्हणत अद्वैत ती बॅग कलाच्या तोंडाच्या पुढे धरतो आणि बघ म्हणतो. तेव्हा कलाला मात्र जास्तच राग आलेला असतो. कला म्हणत असते की काय तू काय माझ्यावर उपकार केल्यासारखं काय बोलत आहेस रे? म्हणजे तू विचार कर ना, काही झालं तरीही ही जी बॅग तू घेऊन आलेला आहे ती माझ्यासाठी नाही, तुला माझ्या हातची कॉफी हवी होती म्हणून तू ही बॅग घेऊन आलेला आहे, असं कला अद्वैतला बोलत असते. अद्वैत म्हणत असतो की काय चाललं आहे तुझं खरे, तुझ्यासाठी मी बॅग घेऊन आलो आहे त्याचं तुला काहीच वाटत नाही आहे, उलट तू माझ्यावरच आरोप करते, असं अद्वैतचं म्हणणं असतं. तेव्हा मात्र कला म्हणत असते की मी तुझ्यावर आरोप वगैरे काही करत नाही आहे रे, मी ना तुला सत्य परिस्थितीची जाणीव करून देत आहे, कारण तुला ना त्या गोष्टीची जाणीवच होत नाही. आणि मग कला आता कॉफी आणायला जाते. काजल आणि दिनकर संगीताला भेटून बाहेर आलेले असतात आणि ते बोलत असतात. त्याचवेळी कला म्हणते की बाबा तुमच्यासाठी पण कॉफी ना? तेव्हा काजल म्हणते की हो माझ्यासाठी पण हवी आहे, कारण कला ही जायफळ घालून खूप छान अशी कॉफी करत असते आणि ती कॉफी सगळ्यांनाच प्यायची इच्छा झालेली असते, म्हणून कलाच्या हातची कॉफी पिण्यासाठी सगळेच उत्सुक झालेले असतात आणि सगळ्यांना कलाच्या हातची कॉफी हवी असते. तर इकडे दिनकर म्हणत असतो की काय झालं जावई बापू. तेव्हा मात्र इकडे संगीताच्याबद्दल अद्वैत विचारत असतो. तेव्हा दिनकर म्हणतो की कसं आहे, थोडंसं ना संगी जरा जास्तच काळजी घेते ना, त्याच्यामुळं तिला त्रास होत आहे, बाकी काही नाही आहे. तेवढ्यातच कला कॉफी घेऊन येते आणि कला कॉफी घेऊन आलेली असते. तेव्हा कला बाबा म्हणत दिनकरला कॉफी देते. दिनकर कॉफी घेतो. त्यानंतर अद्वैतला मात्र वाटत असतं आता तरी त्याला कॉफीचा मग मिळेल, पण कला मात्र मुद्दाम आगाऊपणा करत असते आणि कला आता कॉफीचा जो मग आहे ती काजलला देते. तेव्हा अद्वैत म्हणत असतो माझ्यासाठी कॉफी, आणि कला त्याच्या जवळ जाते आणि म्हणते की नाही तुझ्यासाठी कॉफी मिळणारच नाही आहे, मी तुला कॉफी देणारच नाही. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की खरे. तेव्हा दिनकर म्हणत असतो की जावई बापूंसाठी कॉफी दे ना. तेव्हा कला म्हणत असते की नाही त्याला नको आहे कॉफी, म्हणून त्याच्यासाठी नाही बनवली कॉफी. त्यानंतर अद्वैत म्हणत असतो की खरे, आणि मुद्दामच कला त्याच्याजवळ जात असते आणि मग अद्वैत मात्र म्हणत असतो की मला कॉफी हवी आहे. परंतु इकडे कला ऐकायलाच तयार नसते, ती हट्टालाच पेटलेली असते. तिचं असं म्हणणं असतं की नाही मला कॉफी हवी आहे. आणि इकडे काजल म्हणत असते की कसं आहे, कॉफी तर मस्तच असते, पण कला जेव्हापासून चांदेकरांच्या घरी गेलेली आहे ना तेव्हापासून तिच्या कॉफीला आणखीच टेस्ट आलेली आहे. दिनकरचंही तेच म्हणणं असतं, कारण इकडे काजल म्हणत असते की कलाच्या हातची कॉफी पिणं म्हणजे खरंच खूपच मोठी गोष्ट आहे, हे त्यांचं बोलणं सुरू असतं. आणि आता दिनकर कलाला सांगतो की कला जावई बापूंसाठी पण कॉफी घेऊन ये. कला म्हणत असते की नाही. तेव्हा अद्वैत म्हणत असतो बघितलं ना ही कशी करते, तुमच्यासमोर पण ऐकत नाही आहे, तुमचं पण ऐकत नाही तर माझं कधी ऐकणार सांगा बरं, असं अद्वैत म्हणत असतो. तेव्हा मात्र कला मग कॉफीचा मग घेऊन येते आणि अद्वैत आणि त्याचबरोबर घरातल्या सगळ्यांच्या समोर उभी राहते. तेव्हा मात्र इकडे कलाचं असं म्हणणं असतं की मलाच हवी आहे ती कॉफी, मला कॉफी हवी आहे म्हणून तर मी कॉफी केलेली आहे ना, मला प्यायची ती कॉफी, मी नाही देणार चांदेकरला, असं कला स्पष्टपणे सांगत असते. आणि अद्वैतला म्हणते की सरक थोडंसं पलीकडे, मला कॉफी प्यायची आहे म्हणून मी कॉफी घेऊन आलेली आहे आणि आता मीच ही कॉफी पिणार आहे, असं म्हणत ती कॉफीचा मग तोंडाला लावते. तेवढ्यातच इकडे काजल आणि दिनकर दोघंही बाहेर जायला निघतात. संगीता तिकडे हाक मारत असते म्हणून ते पुन्हा संगीताकडे जातात, कारण त्यांना या दोघांच्या भांडणामध्ये तिथं पडायचंच नसतं. अद्वैत मात्र म्हणत असतो की बघा ना ती अजिबात ऐकत नाही आहे, ती देतच नाही आहे मला कॉफी, मला हवी आहे ना कॉफी, असं अद्वैत दिनकरला सांगत असतो. पण कलाचा हट्टीपणा मात्र जरा जास्तच वाढलेला असतो आणि कला म्हणत असते की नाही मी नाही देणार तुला कॉफी, आणि अद्वैत म्हणत असतो की मला हवी आहे. असं म्हणत कलाच्या हातातून अद्वैत कॉफीचा मग काढून घेतो आणि ती कॉफी म्हणत असतो की नाही मला कॉफी हवी आहे, तुला माहिती आहे ना त्यासाठी तर मी आलेलो आहे आणि तू हे सगळं मुद्दाम करत आहे, कारण माझ्यासमोर ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत, तुला माहिती आहे तरी तू मुद्दाम असं करत आहे, मला ऑफिसमधून आलो की मला कॉफी लागत असते, या सगळ्या गोष्टी तुला माहिती आहेत, पण तुला मुद्दामच हे करायचं आहे, असं म्हणत अद्वैत तो कॉफीचा मग घेतो आणि तसाच तोंडाला लावतो आणि म्हणत असतो की काही झालं तरीही ही कॉफी
मलाच हवी होती आणि मीच पिणार आहे. इकडून कला म्हणत असते की खरंच अद्वैत उष्टी कॉफी आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आता राहुलचं जे चाललेलं आहे तो एका मुलीबरोबर रात्रभर राहण्यासाठी जाणार आहे. या गोष्टीचा राग आलेला असतो तो म्हणजे नैनाला. आणि नैना म्हणूनच धावत आता इकडे रोहिणीच्या रूममध्ये आलेली असते आणि रोहिणीशी बोलत असते. तेव्हा रोहिणीला म्हणत असते की मॉमीनला मला तुमच्याशी बोलायचं आहे. रोहिणी म्हणत असते की तू माझ्या रूमचा दरवाजा नॉक न करता तू डायरेक्ट आत कशी आलीस? तुला कोणी परवानगी दिलेली आहे आत यायची? तू का आलेली आहेस? हे रोहिणीचं बोलणं सुरू असतं. तेव्हा नैना म्हणत असते की मॉमीला मला तुमच्याशी बोलायचं आहे. राहुल आहे ना एका मुलीसोबत हॉटेलवर राहायला चाललेला आहे आणि ही गोष्ट तुम्हाला कशी वाटते सांगा बरं. तेव्हा रोहिणी म्हणत असते की एक गोष्ट लक्षात ठेव, हे सगळं तुझ्यामुळे झालेलं आहे. लग्न झाल्यापासून तू त्याच्याशी ज्या पद्धतीनं वागलेली आहेस ना त्यामुळे हे सगळं घडत आहे. तू त्याच्याशी चुकीचं वागलेली आहे. तुला तुझा नवरा सांभाळता आला नाही आणि आता तू माझ्यावर. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट, इथून पुढे तू मला मॉमीनला म्हणायचं नाही. तुझी बहीण मला काय म्हणते माहिती आहे ना? तेव्हा नैना म्हणते की हो मॅडम. तेव्हा रोहिणी म्हणते की नुसतं मॅडम नाही, ती मला रोहिणी मॅडम म्हणते आणि तूही मला रोहिणी मॅडमच म्हणायचं, एवढं लक्षात ठेव. हे सगळं बोलणं चालू असतं. तेवढ्यातच तिथे आता अंजू आलेली असते. सरोज मात्र भयानक चिडलेली असते. सरोजला ह्या गोष्टी अजिबात पटलेल्या नसतात. ॲक्च्युली तिला या गोष्टीचा त्रास होत असतो की अद्वैत हा कलाच्या मागे मागे जातोय. ही गोष्ट सरोजला सहन होत नसते. आणि त्याचबरोबर सरोजला तिच्या आगीत तेल ओतायचं काम करायला असते ती म्हणजे रोहिणी मुद्दामच सरोजला उचकवत असते आणि म्हणत असते, बघितलंस ना सरोज वहिनी, म्हणजे अद्वैत कसं चाललं आहे, त्याचं ना बायकोच्या ताटाखालचा मांजर झालेला आहे. हे सगळं बोलणं सुरू असतं. त्यामुळंच इकडे सरोजचा राग अनावर झालेला असतो. ती अंजूला म्हणते काय काम आहे? तेव्हा अंजू म्हणते की आज जेवणामध्ये काय बनवायचं आहे? तेव्हा सरोज म्हणते इतके दिवस तर नाही आलीस विचारायला आणि आत्ता बरी विचारायला आलेली आहे. तेव्हा अंजू म्हणते की रोज सरोजताई असतात, कलाताई असतात ना, आणि कलाताईचा मेनू फक्कड असतो आणि त्या बनवतात सगळं काय बनवायचं आहे ते. त्या सांगत असतात त्या पद्धतीनं मी बनवत असते. हे सगळं बोलणं ऐकल्यानंतर मात्र आणखीनच पारा चढतो. तो म्हणजे इकडे सरोजचा आणि सरोजला खूप राग आलेला असतो. आणि त्याचवेळी तिथं आलेली असते ती म्हणजे रोहिणी म्हणते की चांगला पेट घेतलेला आहे, चला याच्यामध्ये आपण तेल टाकूया म्हणजे वणवा पेटायला वेळ लागणार नाही. हा सगळा रोहिणीचा डाव असतो आणि तिला वणवा पेटवायचा असतो, म्हणूनच हे सगळं ती करत असते. त्याचबरोबर आता रोहिणी म्हणत असते की सरोज वहिनी, तुला असं वाटत नाही का त्या मुलीची जरा जास्तच नखरे चाललेले आहेत? बघितलं ना अद्वैत तिच्या माहेरी तिच्या मागं गेलेला आहे. मला नाही वाटत ती येईल, कारण तो आता तिकडेच राहील असं मला वाटायला लागलेलं आहे. लगेचच सरोज अद्वैतला फोन करते. अद्वैतचा फोन काही सुरुवातीला लागत नसतो आणि लागला तरी फक्त रिंग वाजत असते. अद्वैत काही फोन उचलत नसतो, कारण अद्वैत एकदम घाईघाईत गेलेला असतो. कलाची बॅग घेऊन गेलो तरच आपल्याला कॉफी मिळणार आहे असं अद्वैतचं म्हणणं असतं आणि त्याच दृष्टीने अद्वैत धावत गेलेला असतो. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की शेवटी अद्वैत हा फोन उचलतो आणि सरोज म्हणू लागते की अद्वैत काय चाललंय तुझं, कधी येणार आहेस तू? तेव्हा अद्वैत म्हणतो की हो अगं खरेची बॅग विसरली होती ना, म्हणून ती बॅग द्यायला मी आलेलो होतो. मी येतच आहे, नको काळजी करू, असं त्याचं बोलणं चालू असतं. तेव्हा इकडे आता कॉफी पिऊन झालेली असते. मिसेस खरे कुठं आहेत असं अद्वैत विचारतो आणि एकदा का संगीताला भेटलं की मग जायचं असं अद्वैतचं ठरलेलं असतं. म्हणून अद्वैत संगीताला भेटायला जात असतो. तेव्हा काजल तिथं असते. अद्वैत काजलला म्हणतो की काय झालं? तेव्हा काजल म्हणते की हो आता आहे बरी तब्येत तिची. आता रोहिणी पुन्हा तिथं आलेली असते आणि सरोजच्या कानामध्ये तेल ओतायचं काम करत असते, कारण काही झालं तरी सरोजचे कान हलक्या कानाची सरोज आहे आणि नक्की सरोजला मिरच्या झोंबणार आहेत हे तिला माहिती असतं आणि म्हणूनच तिचे ही नाटकं चालू झालेली असतात. आणि त्याचबरोबर तिथे आता सरोजच्या समोर रोहिणी असते. रोहिणी म्हणत असते की मला ना कळतच नाही आहे की अद्वैतचं नक्की काय चाललेलं आहे, अद्वैत कशा पद्धतीनं राहत आहे, त्याचं काय सुरू आहे ना याबद्दल मला ना शंकाच येऊ लागलेल्या आहेत असं रोहिणी बोलत असते. तेव्हा सरोज म्हणत असते की तू जरा शांत बसशील का रोहिणी? तेव्हा रोहिणी म्हणते की माझ्या शांत बसण्याने तुला काय फरक पडणार आहे सांग ना, उलट मी तुला सावध करत आहे सरोज वहिनी, कारण तुझ्या लक्षात येत नाही आहेत गोष्टी, म्हणून मी तुला सावध करण्याचा प्रयत्न करत आहे. बघितलंस ना, कारण ती मुलगी गेलेली आहे आणि तिच्या पाठोपाठ तुझा मुलगाही गेलेला आहे, कारण त्यालाही जराही काही वाटलेलं नाही आणि अजूनपर्यंत तो घरी आलेला नाही. मला नाही वाटत त्यांचा काहीतरी प्लॅन ठरलेला असणार आहे,
म्हणून ते दोघंजण एकत्र भेटत आहेत. आणि आता तो बघितलं ना कसा वागत आहे. आता त्याला तुझंही पडलेलं नाही आहे, तो तुझंही फोन उचलत नाही आहे. हे सगळं बोलणं सुरू असतं. तेव्हा अद्वैत संगीताला भेटायला आता संगीताच्या रूममध्ये आलेला असतो आणि म्हणत असतो की मिसेस खरे कशी आहे तब्येत आता. तेव्हा दिनकर म्हणत असतो की कसं आहे माहिती आहे का, ती ना जरा जास्तच विचार करत असते, जास्तच काळजी करत असते. तेव्हा संगीता म्हणते नाही हो, वय झालं जावई बापू, आता झेपत नाही तेवढं. तेव्हा अद्वैत म्हणतो काय बोलताय तुम्ही, आबांकडे बघा, आबांकडे बघून वाटतं वय झाले. कसं माणसाने फुल एनर्जेटिक राहावं, अगदी बिंदास्त राहत जावा, काळजी करत जाऊ नका तुम्ही, आणि कोणत्याच गोष्टीची काळजी करायची काहीही गरज नाही असं अद्वैत सांगत असतो. कारण अद्वैतला कुठे माहिती आहे की संगीताला तिच्या 3 लेकींची काळजी आहे. 2 लेकींचा लग्न लावलेली आहेत पण त्यांचा सुखाचा संसार सुरू झालेला नाही आहे. 3ऱ्या लेकीचं कसं व्हायचं ही काळजी तिला आहे. ह्याची कल्पना अद्वैतला कुठं आहे. अद्वैत मात्र सहज बोलून जातो की काळजी करू नका. आणि त्यानंतर लगेचच अद्वैत म्हणतो की चालेल, कारण दिनकरच्या लक्षात येतं कला आणि अद्वैतराव यांच्यामध्ये भांडण चाललेलं आहे. म्हणून दिनकर म्हणतो की संगीला इथं एकटीला आराम करू द्या, आपण बाहेर जाऊन बोलूया का, आपण सगळेजण बाहेर थांबूया. असं म्हणत अद्वैत त्याचबरोबर कला या सगळ्यांना दिनकर बाहेर घेऊन येतो. इकडे आता राहुल निघालेला असतो. तेव्हा नैना आलेली असते आणि नैना राहुलला म्हणत असते की राहुल नको ना जाऊ, तू कुठं चाललेला आहेस, प्लीज नको ना जाऊ, मगाशी मी तुझं बोलणं ऐकलेलं आहे. तेव्हा राहुल म्हणतो तू ऐकलंयस ना, तुला चोरून बोलणं ऐकायची सवयच आहे, त्याच्यामुळं मला प्रश्न विचारायचे नाहीत, मी कुठं चाललो आहे, काय करतो आहे, एक गोष्ट लक्षात ठेवायची, काहीही झालं तरीही मला उलट प्रश्न विचारायचे नाहीत. आणि आता शांतपणे बसून राहा, मी चाललेलो आहे आणि मला कुठं जायचं तिथं मी जाणार आहे. इकडे अद्वैत दिनकरचा निरोप घेतो आणि निघायला लागलेला असतो. दिनकरला म्हणत असतो की काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होईल, मिसेस खरे होतील लवकर बऱ्या, असं अद्वैत सांगत असतो. तेवढ्यात कला तिथं असते. कलाचं लक्ष असतं अद्वैतच्या फोनवरती आणि अद्वैतचा फोन आता विसरलेला आहे ही गोष्ट कलाच्या लक्षात आलेली असते. कला म्हणत असते की चांदेकरची एक गोष्ट राहिली आहे, मी देऊन येते, असं म्हणत तिथला टिपॉयवरचा टेबल कला उचलते आणि अद्वैतला फोन द्यायला जाते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैतला ती म्हणत असते चांदेकर तुझी एक गोष्ट विसरली आणि खूप इम्पॉर्टंट आहे हा ती, नाही मी तुला देणार नाही आहे, तू जर माझ्याशी असा वागला असतात. अद्वैत म्हणत असतो की माझा फोन दे लवकर, माझा फोन. तेव्हा कला म्हणत असते की नाही देणार मी तुझा फोन, मला सांग मी तुझ्यासाठी एवढं केलं पण तू काय करतोयस रे. तेव्हा अद्वैत कलाला तिथं बोलतो आणि गुपचूप तिच्या हातातला फोन काढून घेतो आणि म्हणतो की बस, आणि निघालेला असतो. तेव्हा कला म्हणते की चांदेकर काय हे, तुला एवढी मी छान कॉफी बनवून दिली, तुझ्यासाठी एवढं सगळं केलं, पण तुला ना त्याचं काहीच वाटत नाही आहे बघ, तू प्रत्येक वेळेस माझ्याशी चुकीच्याच पद्धतीनं वागत असतो, कारण तुला जराही काहीच जाणीव नाही आहे असं तू माझ्याशी वागत असतो, असं कला अद्वैतला बोलत असते. अद्वैत तसाच निघून जातो. कलाला मात्र वाईट वाटत असतं की हा चांदेकर मुद्दामच असं करत आहे, त्याला ना माझ्याविषयी काहीच पडलेलं नाही आहे, त्याला माझ्याविषयी काहीच वाटत नाही. हे कलाचं बोलणं सुरू झालेलं असतं. कलाचं असं म्हणणं असतं की चांदेकरनं मला बाय तरी म्हटलं पाहिजे. इकडे रोहिणी म्हणत असते बघितलं ना सरोज मॅडम, अद्वैत अजून आलेलाच नाही, कारण काही झालं तरी अद्वैतला त्या मुलीबद्दल वाटत आहे पण तुझ्याबद्दल काहीही पडलेलं नाही. कारण तू विचार कर ना, कारण अद्वैतनं यायला हवं होतं ना आतापर्यंत, पण अद्वैत आलेला नाही, अद्वैत कसा येईल सांग ना. एवढं सगळं झालेलं आहे तरीही अद्वैत अजून येत नाही, याच्यावरून तुझ्या लक्षात आलंच असेल सरोजविनी काय प्रॉब्लेम होत आहे ते. हे सगळं बोलणं सुरू असतं. तेव्हा मात्र इकडे अद्वैत गाडीत बसलेला असतो, तो निघत असतो. कला म्हणत असते काय रे चांदेकर, एवढं मी तुझ्यासाठी केलं, तुझ्यासाठी कॉफी बनवली, पण तू साधं जाताना मला हसून बाय पण म्हणू शकत नाही आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो की हां ती काही कॉफी तू माझ्यासाठी नाही बनवली, मी तुझ्याकडून हिसकावून घेऊन पिलो आहे, तू मला देतच नव्हती. आणि रागानेच पुन्हा अद्वैत अगदी खोटं खोटं हसू आणत तिला बाय म्हणू लागतो. आणि त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैतचे हे नखरे सुरूच असतात. आणि कला म्हणत असते चांदेकर काय हे सगळं. आणि कलाच्या डोक्यात आता विचार सुरू झालेले असतात, कारण आत्ता चांदेकर तर गेला आहे, पण आता पुढे काय, कारण चांदेकर हा उद्या कसा भेटणार मला, हाच विचार कलाच्या डोक्यात सुरू झालेला असतो. आणि कला म्हणत असते चांदेकरने जर मला उद्या भेटायचं असेल तर आणखी काहीतरी प्लॅनिंग करावंच लागणार आहे. आजची भेट तर झालेली आहे, पण आता उद्याच्या भेटीचं काय, हे सगळं कलाच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. आणि कला त्याच गोष्टींचा विचार करत असते. त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की कलाचे हे नखरे सुरू झालेले असतात. कला मात्र मजेशीरपणे सर्व गोष्टी बोलत असते आणि वागत असते. इकडे उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अद्वैतला कलाने फोन केलेला असतो. अद्वैत म्हणतो की हे बघ तुला ना एक गोष्ट दाखवायची,
आणि व्हिडिओ कॉलवरती तो कलाशी बोलत असतो. कला बघतच बसते. नक्की चांदेकरला मला काय दाखवायचं आहे हा प्रश्न तिला पडलेला असतो. अद्वैत म्हणतो की हे बघ. पूर्ण रूममध्ये तो मोबाईल फिरवून दाखवतो आणि तिला म्हणतो की हे बघ, घरातली शांतता. तू नाही आहे ना तर घरात शांतता अगदी छान नांदत आहे आणि तू असल्यामुळं जो त्रास निर्माण होतो ना तो त्रासही होत नाही आहे, असं अद्वैत तिला सांगत असतो. आणि त्याचबरोबर अद्वैतचं असं म्हणणं असतं की काही झालं तरीही बघितलंस ना घरात कशी शांतता आहे आणि हे तू नाही म्हणून शक्य झालेलं आहे, असं अद्वैत वारंवार तिला सांगत असतो. त्याचबरोबर अद्वैत आता म्हणतो की थांब, आणखी काही गोष्टी दाखवायच्या आहेत. अद्वैत म्हणत असतो की मला ना आता शांत राहायचं आहे, तू नाही आहे या गोष्टीचा मला आनंद घ्यायचा आहे, असं अद्वैतचं बोलणं सुरू असतं. कला इकडे काम करत असते आणि काम करत करतच ती अद्वैतशी बोलत असते. कलाचं असं म्हणणं असतं की चांदेकर प्लीज असं नको करू, असं ती सांगत असते त्याला. पण अद्वैत मात्र ऐकायलाच तयार नसतो आणि अद्वैत म्हणतो की आता बघ. आणि मग अद्वैत बाय असं म्हणत बेडवरती तिथे झोपायला जातो. कला मात्र पाहतच राहते. कला अद्वैतला म्हणत असते की काय हे. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की बाय आणि लगेच फोन ठेवून देतो. खरं तर कलाला बोलायचं असतं त्याच्याशी, परंतु अद्वैत ऐकायलाच तयार नसतो आणि तो फोन कट करतो. कला म्हणते की चांदेकरने माझा फोन कट केला आहे. आता अद्वैत झोपी चाललेला असतो, कलाही झोपी चाललेली असते आणि आता कला दुसऱ्या दिवशी अद्वैतला फोन करत असते. अगदी उठल्यापासून फोन करत असते. कला मात्र खूप कासावीस होत असते. तिला अद्वैतला भेटणं बोलणं ह्या गोष्टी खूप हव्याशा वाटत असतात. म्हणून कला स्वतःहून अद्वैतला फोन करते आणि नेमका अद्वैत आणि सरोज दोघंही ऑफिसला निघालेले असतात. कारण सरोजने ठरवलेलं असतं की आज यांची भेट झालेली आहे पण मी उद्या यांची भेट होऊ देणार नाही, असं सरोजने ठरवलेलं असतं. आणि तसं म्हणत सरोजने आता कलाचा आलेला कॉल कट केलेला असतो. कारण अद्वैतने तिचा नंबर अति आगाऊ असा सेव्ह केलेला असतो आणि सरोज मुद्दामच कलाचा कॉल कट करते. तेव्हा मात्र अद्वैत पाहतच राहतो. अद्वैतलाही धक्का बसलेला असतो आणि सरोज मात्र शेजारी असल्यामुळं अद्वैतला कॉल रिसीव्ह करता येत नसतो. आता अद्वैत आणि कला यांची भेट कशी होणार. सरोजला अगदी धोका देत म्हणजे तिला गंडवून अद्वैत कलाला भेटायला कसं जाणार हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. थँक्यू.